हाय फ्रेंड, कसे आहे तुम्ही लोक? बरे असणार, मी पण बरी आहे. वेलकम बॅक टू माय चॅनल. हे बघा, आज मी आंब्याची मस्तपैकी आणि पुऱ्या बनवणार आहे. तर एक मोठे साईजचा आंबा घेतलेले, चांगलं मस्तपैकी त्याला धुवून घ्यायचा आहे आणि असं कट लावून ना दोन्ही बाजूने तिला असं कट लावून ठेवायचा आणि त्याच्यानंतर एक मिक्सरचा भांडा घ्यायचा आहे आणि चमचेने ना त्याच्या आतलं जे पल्प आहे ना सगळं काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. म्हणजे आपल्याला ह्याला ना एकदम मस्त मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. असंच करून सगळं टाकले आणि इथं मी गॅस इथं ऑन केली, त्याच्यामध्ये कढाई ठेवली आणि घी टाकलेली त्याच्यामध्ये. हे बघा, हे असे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी नाही टाकायचं आहे. आणि इथं बारीक रवा मी घेतलेली 1/2 किलो आणि घीमध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे. जास्ती नाही व्हायचं म्हणजे तिचा कलर आपल्याला असा ब्लॅक नाही करायचा, व्हाईटच ठेवायचा आहे. आणि पीठ चोळून झालेलं मग अर्ध्या तासासाठी मी तिला साईडला ठेवली. हे रव्यामध्ये टाकली आता मी जे आंब्याचं आपण वाटण होतं ना ते टाकले आणि इलायची पावडर टाकली आणि एक प्याला भरून त्याच्यामध्ये साखर टाकली. साखर तुम्हाला किती गोड पाहिजे तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता. आणि फूड कलर टाकायचं इथं छोटे चमचेने. तर कलर टाकल्यावर कसं आपलं जे पुरण आहे ना एकदम पिवळं पिवळं चांगलं मस्तपैकी दिसतं आणि खायला पण बरं वाटतं. मग असंच भाजून घ्यायचं रव्याला आणि गॅसचा फ्लेम एकदम स्लो ठेवायचा. बघा, कढाईने आता कसं एकदम सोडायचं चालू केले म्हणजे हे परफेक्ट आपला बॅटर एकदम बनून झालेलं आहे. मग आणि अर्धा तास झालेला. मग इथून मी पेढे बनवते. पेढे आपण छोटं छोटं घेऊया आणि असंच फिरून फिरून त्याच्यामध्ये ते वाटणे ना चांगलं आपण पुरण बनवतात ना तसंच ते भरायचं आहे. आणि जर तोंड एकदम मस्तपैकी ना बंद करायचं आहे म्हणजे ते वाटण बाहेर यायला नाही पाहिजे. मग चांगलं हाताने प्रेस करायचं आहे आणि मग ते पोलपटवर ठेवून चांगलं त्याला लाटून घ्यायचं आहे. म्हणजे जास्ती मोठा नाही करायचं, तुम्हाला हवे तुम्ही तेवढा मोठा करू शकता. मी जास्ती मोठा नाही करत, असं लहान लहान छोटं छोटं करायचं म्हणजे चांगलं होतं. आणि त्याच्यानंतर असंच लाटून घ्यायचे. नंतर तवा चांगला मस्तपैकी गरम झालेला आहे. तर आता मी त्याच्यावर बघा हे पुरी टाकते आणि किती छान बनतो. घरामध्ये झटपट बनवू शकतात. काय नसलं ना असं म्हणजे रवा आणि आंब्या टाकून मस्तपैकी पुरण आपली एकदम तयार होती. किती छान दिसतं बघा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असणार तर मला यूट्यूबवर लाईक करा, माझी ID तुमच्या मित्रामध्ये शेअर करा आणि फेसबुक आहे तर माझी पेजला फॉलो करा. इंस्टावर पण आहे, तिथं पण जाऊन मला लाईक करा. हे बघा, आपली पहिली पुरी बनवून चांगली मस्तपैकी झालेली आहे. आणि हे बघा किती चांगली फुलती ना एकदम, असंच फुलायला पाहिजे एकदम. आणि झटपट होतं, काय टाईम पिन लागत नाही. तर तुम्ही बनवा, आपले पोरा बाळाला द्या घरामध्ये खायला, म्हणजे पोरा एकदम खुश होतात. त्यांना गोड आवडतंच ना, तर असंच आपण झटपट बनवून त्यांना देऊ शकतात. तर मी बनवली, माझ्या घरामध्ये सगळ्यांना आवडला. तुम्ही माझे रेसिपी बघून आज बनवा आणि खाऊन बघा कसं लागतं कसं नाही. आणि कॉमेंट करा, कॉमेंटमध्ये म्हणजे मला सांगा ही रेसिपी तुम्हाला आवडली का नाही आवडली. आवडली असणार तर मला लाईक करा आणि या मैत्रिणी जेवायला. बाय.